नमस्कार. रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन या एज्युकेशनल पोर्टलवर स्वागत आहे सर्वांचं. मी पाटील एडी सध्या महाराजा सयाजीराव ज्युनियर कॉलेज सातारा येथे काम करत आहे. विषय केमिस्ट्री. काल आपण नवीन चॅप्टर अभ्यासत होतो, त्यामध्ये इंट्रोडक्शनचा पार्ट आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे सोल्युशन. या सोल्युशन चॅप्टरमध्ये आपण काही डेफिनेशन पाहिल्या, त्यानंतर टाइप्स ऑफ सोल्युशनचा अभ्यास केला. आज आपण त्याच्या पुढील पॉईंटचा स्टडी करणार आहोत. यामध्ये काही डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे, आपण पाहिलेलेच आहेत. त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ही डेफिनेशन एक महत्त्वाची आहे. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन कोणाला म्हणायचं? तर द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट, म्हणजे एक ठराविक सॉल्वंट घेतले अमाऊंटचं आणि एक ठराविक अमाऊंटचं सोल्यूट ॲड केले आणि ते थ्रूआउट दी टोटली डिझॉल्व झालं असेल, बरोबर आहे, तर त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन म्हणू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची डेफिनेशन आहे, ती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय? द सोल्युशन कंटेनिंग रिलेटिव्हली मोर अमाऊंट ऑफ सोल्यूट इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. म्हणजे असं सोल्युशन ज्याच्यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे, त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणणार. डायल्यूट सोल्युशन कोणाला म्हणणार? द सोल्युशन कंटेनिंग रिलेटिव्हली लेस अमाऊंट ऑफ सोल्यूट आर कॉल्ड ॲज द डायल्यूट सोल्युशन. या 3 डेफिनेशन आपण काल परवा पाहिलेलंच आहे. आज आपण बघणार आहे तर ते म्हणजे कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व दिस सोल्यूट. सोल्युशनची कॅपॅसिटी किती असेल, किती प्रमाणात सोल्यूट डिझॉल्व्ह होईल, हे सांगण्याचं काम काय करते, आपण आज 3 डेफिनेशनच्या आधारे आपण अभ्यासणार आहोत. मग आपल्याला माहीतच आहे सोल्युशन कसं तयार होतं. सोल्युशन इज फॉर्म बाय सोल्यूट प्लस सॉल्वंट. काल परवा आपण बघितले. त्याच्यानंतर एक डेफिनेशन पाहिली होती आपण, ट्रू सोल्युशन. इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ वन और मोर कंपोनंट विच इज मिक्स्ड इन व्हॅरियंट प्रपोर्शन. आपण ट्रू सोल्युशन. पण आज आपल्याला बघायचं आहे काय, तर आज आपल्याला बघायचं आहे की सोल्युशनची कॅपॅसिटी किती आहे अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व करण्याची. समजा आपण एक बीकर घेतला, बरं, समजा आपण एक बीकर घेतला, हा बीकर आहे, याच्यामध्ये हा पोर्शन हा वॉटर आहे आणि याच्यामध्ये मी 2 ग्रॅम्स काय केले, सोल्यूट टाकले. हा पोर्शन वॉटर आणि 2 ग्रॅम सोल्यूट टाकले, तर ते सोल्यूट NaCl असेल, ते थ्रूआउट दी सोल्युशन त्या सोल्युशनमध्ये टोटली डिझॉल्व्ह होऊन जाईल. पण या हाफ पोर्शनमध्ये मी अजून सोल्यूट टाकलं तर ते डिझॉल्व्ह होऊ शकतं आहे. पण या पोर्शनमध्ये मी 1 kg ऑफ NaCl टाकलं, तर हे टोटली यातमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे का? नाही होणार. का? तर हे सोल्युशनची जेवढी कंझ्युम करण्याची, डिझॉल्व्ह करण्याची जेवढी पॉवर आहे तेवढंच ते करेल, त्याच्यापेक्षा जास्त करणार नाही. म्हणजेच काय, त्या सोल्युशनची जेवढी कॅपॅसिटी आहे, किती कॅपॅसिटी डिझॉल्व्ह करू शकते, हेच आपल्याला पाहायचं आहे. याच्यावरूनच आपण 3 डेफिनेशनचा स्टडी करणार आहे. त्यामध्ये पहिली डेफिनेशन म्हणजे कुठली, तर सॅच्युरेटेड सोल्युशन. कोणाला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन? The saturated solution is defined as a solution in which no more solute can be dissolved in the solvent. म्हणजे असं सोल्युशन त्याच्यामध्ये आता मी पुन्हा सोल्यूट टाकलं तर ते डिझॉल्व्ह होणार नाही, ते तसंच त्या बीकरच्या बॉटममध्ये सेटल डाऊन राहील. त्या सोल्युशनला म्हणणार सॅच्युरेटेड सोल्युशन. नो मोर सोल्यूट, आता त्याच्यात सोल्यूट डिझॉल्व्ह होऊ शकत नाही, त्याला आपण काय म्हणणार, सॅच्युरेटेड सोल्युशन. बरोबर आहे. आपल्याला माहीतच आहे की मी जर जास्त प्रमाणात टाकलं तर पहिल्यांदा सोल्यूट स्मॉल अमाऊंटमध्ये मी टाकलं तर सोल्यूट पहिल्यांदा डिझॉल्व्ह होईल, परत अजून टाकलं सोल्यूट डिझॉल्व्ह होईल, परत आणखीन टाकल्यानंतर परत काय होईल, डिझॉल्युशन झाल्यानंतर परत काय होईल, प्रोसेस काय होईल,
क्रिस्टलायझेशन फॉर्म होईल, म्हणजे माझी रिॲक्शन हे फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड फिरेल, माघारी फिरेल. म्हणजेच काय, पहिल्यांदा डिझॉल्युशन होईल आणि पुन्हा काय होईल, क्रिस्टलायझेशन होईल. मग ह्या प्रोसेसमध्ये आपलं सोल्युशन 3 फॉर्ममधून पास होत आहे. एक म्हणजे सॅच्युरेट सोल्युशन, दुसरं म्हणजे अनसॅच्युरेट सोल्युशन आणि तिसरं म्हणजे सुपर सॅच्युरेट सोल्युशन. मग ह्या सोल्युशनची कॅपॅसिटी किती आहे हे सांगण्याचं काम ह्या 3 डेफिनेशन करतात. त्यातली पहिली डेफिनेशन बघतोय आपण, सॅच्युरेटेड सोल्युशन. नो मोर सोल्यूट कॅन बी डिझॉल्व ॲट अ गिवन टेम्परेचर, त्याला आपण सॅच्युरेट सोल्युशन म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी डेफिनेशन, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. अनसॅच्युरेट सोल्युशन कोणाला म्हणायचं, तर अमाऊंट ऑफ सोल्यूट इज लेस दॅन रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ सॅच्युरेट सोल्युशन. म्हणजेच काय, की ह्या सोल्युशनची अजून क्षमता आहे, अजून ते सोल्यूट डिझॉल्व करू शकतंय. हा बिकर आहे, हा पोर्शन आहे. पहिल्यांदा आपण काय केलं, सोल्यूट ॲड केलं, डिझॉल्व झाला. आता अजून टाकल्यानंतर सोल्यूट डिझॉल्व होऊ शकतंय, पण त्याच्यानंतर टाकल्यानंतर होऊ शकणार नाही. अशी कंडिशन असेल तर त्याला सॅच्युरेट म्हणणार. पण पहिलीची कंडिशन आहे, सोल्युशन आहे आणि एकदाच मी सोल्यूट टाकलं 2 ग्रॅम, म्हणजे अजून टाकल्यानंतर ते डिझॉल्व होऊ शकतंय. अशा सोल्युशनला मी काय म्हणणार, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. द अमाऊंट ऑफ सोल्यूट इज लेस दॅन रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन, त्याला आपण अनसॅच्युरेट सोल्युशन म्हणतो. आणि त्याच्या पुढची तिसरी डेफिनेशन आहे, आपण म्हणतो सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आता सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, एक्सेस अमाऊंट ऑफ सोल्यूट दॅन दॅट ऑफ रिक्वायर्ड फॉर दी सॅच्युरेट सोल्युशन. म्हणजे सुपर सॅच्युरेट सोल्युशनमध्ये ॲक्च्युली क्रिस्टलायझेशन प्रोसेस सुरू झालेली असते, क्रिस्टलायझेशन फॉर्म झालेले असतात. त्या सोल्युशनला आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणणार. म्हणजे त्याची सोल्युबिलिटी, त्या सोल्युबिलिटी पूर्णपणे संपलेली असते, झिरो झालेली असते. असं सोल्युशन आणि पूर्णपणे क्रिस्टलायझेशन फॉर्म झाले असतील, अशा सोल्युशनला आपण सुपर सॅच्युरेट सोल्युशन म्हणतो. यामध्ये 3 डेफिनेशन फक्त लक्षात ठेवायचे आपल्याला, की कॅपॅसिटी ऑफ सोल्युशनची किती कॅपॅसिटी आहे, तर त्या 3 फॉर्ममध्ये जाऊ शकते, की त्याची सॅच्युरेट सोल्युशन होऊ शकते, एक अनसॅच्युरेट सोल्युशन होऊ शकते किंवा सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन होऊ शकते. पण हे सोल्युशन, ह्या 3 डेफिनेशनवरून आपण पुढं सोल्युशनचा डिटेल स्टडी करणार आहे. मग महत्त्वाचं काय आहे, तर आपल्याला एक डेफिनेशन माहीत असलं पाहिजे. ती म्हणजे काय, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजे काय, आपण आत्ताच सांगितलं, द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट. एक अमाऊंट ऑफ सोल्यूट आहे, एक ठराविक अमाऊंट सोल्यूट आहे आणि स्पेसिफिक ठराविक अमाऊंट सॉल्वंट आहे. हे जर मिक्स केलं तर तयार होणारं जे सोल्युशन आहे, तर त्याला मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणणार, किंवा त्याला मी काय म्हणणार, स्टँडर्ड सोल्युशन. कारण की त्याचं मला मोलॅरिटी वगैरे माहीत आहे, कारण की अमाऊंट माहीत आहे, त्याच्यावर मी त्याची मोलॅरिटी फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये 3 डेफिनेशन फक्त माहीत असले, याच्यावरूनच आपल्याला या कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन किती प्रमाणात डिझॉल्व होऊ शकते सोल्यूट, याच्यावरून आपल्याला त्या सोल्युशनची सोल्युबिलिटी फाइंड आउट करायची असते. त्यासाठी आपल्याला पुढील पॉईंटचा आधार घ्यावा लागेल. सोल्युबिलिटी आताच आपण बघितले डेफिनेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, आणि त्याच्यानंतर आता बघणार आहे ती सोल्युबिलिटी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजे अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट. सोल्युबिलिटी कोणाला म्हणायची, समजा मी एक बीकर घेतला, त्यामध्ये हाफ पोर्शन वॉटर आहे आणि याच्यामध्ये मी सोल्यूट टाकतोय. पहिल्यांदा 2 ग्रॅम टाकलं, टोटली डिझॉल्व झालं. अजून 2 ग्रॅम टाकलं, टोटली डिझॉल्व झालं. आता जर मी 2 ग्रॅम आणखीन टाकायला सुरुवात केली तर ते डिझॉल्व होणार नाही, तर ते पूर्णपणे त्या माझ्या बिकरच्या बॉटममध्ये सेटल डाऊन होतील, तिथंच आहे तशी राहतील. म्हणजेच काय, तर त्या सोल्युशनची सोल्युबिलिटी तर संपलेली आहे, झिरो झालेली आहे. पहिली ॲज अ इनिशियल कंडिशन, सुरुवातीची प्रोसेस पाहिली तर त्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व होते. मग त्या जेवढं सोल्यूट डिझॉल्व होते ती त्याची झाली ती सोल्युबिलिटी. म्हणून याची एक आपण सिम्पल डेफिनेशन घेऊया. द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट ॲट अ गिवन टेम्परेचर. द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट ॲट अ गिवन टेम्परेचर आर कॉल्ड एज द सोल्युबिलिटी. म्हणजे ठराविक अमाऊंट ऑफ सोल्यूट मी स्पेसिफिक अमाऊंटमध्ये टाकलं आणि टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंटमध्ये ठेवलंय, तर ते सोल्यूट डिझॉल्व होतंय, त्याची आपण सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो. पण ते सोल्यूट जर डिझॉल्व होत नसेल तर त्याची सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करता येणार नाही, कारण की इथं सोल्युबिलिटी झिरो आहे. म्हणून सिंपल डेफिनेशन आपण बघूया.
Solubility is defined as the amount of solute dissolved in a specific amount of solvent at a given temperature. त्याला आपण solubility म्हणू शकतो. मग आता आपल्याला ही solubility कॅल्क्युलेट करायची असेल तर ह्यालाच आपण solubility कॅल्क्युलेट करणे म्हणजेच काय तर कॉन्सन्ट्रेशन. हे सोल्यूट टाकणारं सोल्यूट आणि असलेला व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट ह्या दोघांचं रिलेशनवरून आपण त्याची solubility कॅल्क्युलेट करू शकतोय. म्हणजेच काय तर कॉन्सन्ट्रेशन त्याचं एक्सप्रेस करू शकतोय. आताच आपण डेफिनेशन बघितलेली आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. त्याच्यामध्ये आपण डायल्यूट सोल्युशन आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ह्या दोन्ही डेफिनेशन पण पाहिलेले आहेत. मग कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायचं असेल तर आपल्याला पाठीमागच्या वर्षी आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री 11वी मध्ये मोलॅरिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन ह्या टर्मचा अभ्यास केलेला आहे. मग हेच आपण इथं कॉन्सन्ट्रेशन इथं आपण एक्सप्रेस करण्यासाठी बेस्ट वे आपण मोलॅलिटी रेफर करू शकतोय किंवा मोलॅरिटी रेफर करू शकतोय. मग याचं युनिट काय असेल अमाऊंट ऑफ सोल्यूट म्हणजे सोल्यूटचं मोल्स आणि हे व्हॉल्यूम आहे वॉटरचं आहे म्हणजे काय मोल्स पर लिटर. ही सोल्युबिलिटीचं हे काय झालं युनिट झालं. त्यानंतर या सोल्युबिलिटीवर काही फॅक्टर अफेक्ट करतील का? 100% काही फॅक्टर अफेक्ट करतील. म्हणजे मी हे सोल्यूट याच्यामध्ये टाकले आणि याच्यामध्ये वॉटर आहे डिझॉल्व्ह होतंय. जर मी ह्याला टेम्परेचर ह्या बिकरला जर हीट सप्लाय केली तर 100% सोल्युबिलिटी अफेक्ट करेल. मी ह्या बिकरवर प्रेशर अप्लाय केलंय वरून मी प्रेशर अप्लाय केलं तर सोल्युबिलिटी आणखीन काय होईल अफेक्ट होईल. जर याच्यामध्ये सोल्यूट अँड सॉल्व्हंट यांचं मी नेचर बघितलं तरी माझी सोल्युबिलिटी काय होईल चेंज होईल. म्हणजे सोल्युबिलिटीवर काही फॅक्टर अफेक्ट करतायत. यामध्ये आपण 3 फॅक्टरचा काय करणार आहे आपण स्टडी करणार आहे. त्यातला पहिला फॅक्टर आपण बघूया. पहिला नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. फॅक्टर म्हणजे काय घटक. सोल्युबिलिटी कमी किंवा जास्त म्हणजे तो सोल्यूट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतोय किंवा होऊ शकणार नाही. कमी होईल किंवा जास्त होईल हे याच्यावर अफेक्ट कोण करतंय तर हे 3 फॅक्टर करतात. त्यामध्ये पहिला कुठला तर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, दुसरा इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी आणि तिसरा इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. म्हणजे टेम्परेचर, प्रेशर अँड नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट हे 3 फॅक्टर डायरेक्टली अफेक्ट करतात कुणावर तर सोल्युबिलिटीवर. आपण त्यातला एक एक पाहूया. त्यातला पहिला नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट आपण पाहतोय. आता आपल्याला माहीतच आहे सॉल्व्हंट हे आपलं वॉटर आहे म्हणजे हे कसं आहे तर पोलर आहे. सोल्यूट आपण NaCl ॲड करतोय. NaCl हे कसं आहे तर हे सुद्धा पोलर आहे Na++Cl-. त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण पोल्स क्रिएट होत आहेत चार्ज क्रिएट होतोय. मग पोलर सोल्यूट ऑलवेज डिझॉल्व इन पोलर सॉल्व्हंट आपल्याला माहीतच आहे लाईक डिझॉल्व लाईक. पोलर सोल्यूट ऑलवेज डिझॉल्व इन पोलर सॉल्व्हंट. नॉन पोलर सोल्यूट ऑलवेज डिझॉल्व इन अ नॉन पोलर सॉल्व्हंट. त्याच्यानुसार सोल्यूट अँड सॉल्व्हंट हे हा फॅक्टर काय करतोय अफेक्ट करतोय. लाईक डिझॉल्व लाईक आत्ताच आपण त्याच्याविषयी चर्चा करतोय. म्हणजेच काय जर पोलर सोल्यूट असेल आणि सॉल्व्हंट पण पोलर असेल तर सोल्युबिलिटी माझी काय असणार आहे जास्त असणार आहे. जर सोल्यूट पोलर आहे आणि सॉल्व्हंट नॉन पोलर आहे तर सोल्युबिलिटी माझी कशी आहे कमी आहे 0 आहे. फॉर एक्झाम्पल हे वॉटर आहे आणि याच्यामध्ये मी ऑक्सिजन डिझॉल्व्ह करतोय. वॉटर आहे सॉल्व्हंट, वॉटर सॉल्व्हंट आहे म्हणजे ते पोलर आहे आणि ऑक्सिजन हे कसं आहे तर सोल्यूट आहे तर ते म्हणजे कसं आहे तर नॉन पोलर आहे. त्यामुळे 100% याच्या ऑक्सिजनची सोल्युबिलिटी याच्यामध्ये किती असणार आहे अत्यंत कमी असणार आहे. पण याच्यावर एक प्रश्न विचारला जातो वाय ऑक्सिजन प्रेझेंट इन वाय मराईन लाईफ ऑलवेज प्रेझेंट इन लोअर लेवल किंवा ऑक्सिजन हा पाण्यामध्ये कमी प्रमाणात का विरघळतो. तर वन मोर कन्सेप्ट वर आपण सांगू शकतोय की हे पोलर ऑक्सिजन कसं आहे तर नॉन पोलर आहे आणि वॉटर कसं आहे तर पोलर आहे त्याच्यामुळं त्याची सोल्युबिलिटी फार कमी आहे. पोलर सोल्यूट डिझॉल्व इन पोलर सॉल्व्हंट. फॉर एक्झाम्पल NaCl डिझॉल्व इन वॉटर म्हणजे NaCl वॉटरमध्ये टाकल्यानंतर ते थ्रूआउटली टोटली डिझॉल्व होणार आणि क्लिअर सोल्युशन होणार. म्हणजे स्मॉल अमाऊंटमध्ये NaCl घेतलं आणि हाफ पोर्शन वॉटर घेतलं 2 to 3 grams NaCl घेतलं तर टोटली डिझॉल्व होणार. म्हणजे काय तर NaCl पोलर आहे H2O पोलर आहे सोल्युबिलिटी त्याची आपण काउंट करू शकतोय. त्या पुढे गेलो आपण तर नॉन पोलर सोल्युशन असेल म्हणजेच काय समजा इथं मी बेन्झिन आहे किंवा इथं कार्बन टेट्राक्लोराईड घेतलं मी आणि याच्यामध्ये आयोडीन टाकत असेल तर कार्बन टेट्राक्लोराईड हे नॉन पोलर आहे
आयोडीन पण हे नॉन पोलर आहे, त्यामुळे यांच्यामध्ये सोल्युबिलिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. पण I2 डिझॉल्व इन वॉटर सोल्युबिलिटी फार कमी असेल. सोल्यूट किंवा सोल्युशन ज्यावेळी घडतं, आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये हे 3 फोर्सेस फार महत्वाचे आहेत, 3 इंटरॅक्शन फार महत्वाचे आहेत. त्यामध्ये पहिला सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन, दुसरा आहे सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन आणि तिसरा आहे सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन. सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन म्हणजे काय, तर समजा आपण हे वरचं एक्झाम्पल आपण पाहूया. NaCl डिझॉल्व इन वॉटर. NaCl हा सोल्यूट आहे, म्हणजे याच्यामध्ये Na प्लस आणि Cl मायनस ह्या दोघांमध्ये सोल्यूट सोल्यूट NaCl यांचं इंटरॅक्शन कसं आहे. त्याच्यानंतर सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन म्हणजे वॉटर आहे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन कसं आहे याचा पण आपण विचार करावा लागेल. त्याच पद्धतीनं ज्यावेळी हे दोन्ही मिक्स करू, NaCl डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म दी सोल्युशन, तर त्याच्यामध्ये सोल्यूट अँड सॉल्वंट्स इंटरॅक्शन कसं आहे. हे जर स्ट्रॉंग असेल, सोल्यूट अँड सॉल्वंट्स इंटरॅक्शन स्ट्रॉंग असेल, तर सोल्युबिलिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. जर सोल्यूट अँड सॉल्वंट्स इंटरॅक्शन वीक असेल, तर सोल्युबिलिटी अत्यंत कमी असणार आहे, फार लेस असणार आहे. त्यामुळे ह्या 3 घटकांचा किंवा 3 इंटरॅक्शनचा विचार करणं पण गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं तर NaCl हे सोल्यूट आहे, Na प्लस प्लस Cn आयन्स इथं सोल्यूट पार्टिकल्स आहेत आणि याच्यामध्ये असणारे वॉटर पार्टिकल्स म्हणजेच काय, सॉल्वंट मोलेक्युल्स, यांच्यामध्ये अट्रॅक्शन सोल्यूट सॉल्वंट अट्रॅक्शन हे जर जास्त असेल, तर सोल्युबिलिटी काय असणार आहे, आपली हाय असणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आपल्याला, नेचर ऑफ सोल्यूट आणि नेचर ऑफ सॉल्वंट मध्ये जर पोलर सोल्यूट आणि पोलर सॉल्वंट असेल, सोल्युबिलिटी जास्त. नॉन पोलर सोल्यूट अँड नॉन पोलर सॉल्वंट असेल, सोल्युबिलिटी जास्त. पण पोलर सोल्यूट अँड नॉन पोलर सॉल्वंट असेल, सोल्युबिलिटी कमी. म्हणजेच काय, सोल्यूट अँड सॉल्वंटचं नेचर हे सुद्धा सोल्युबिलिटीवर अफेक्ट करतंय, हे आपल्याला यातून दर्शवता येईल. त्याच्यानंतर दुसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. आता आपल्याला माहितच आहे, टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सोल्युबिलिटी. टेम्परेचर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कसा आहे, तर फॉर एक्झाम्पल मी एक बिकर घेतला, त्याच्यामध्ये मी पाणी घेतलं आणि NaCl टाकलं आणि त्याला मी हीट द्यायला सुरुवात केली. हीट दिल्यानंतर आतल्या मोलेक्युलला पण ती हीट सप्लाय होणार, मोलेक्युल ब्रेकडाऊन होणार आणि सोल्यूटचे मोलेक्युल सॉल्वंटचे मोलेक्युल बोथ दीज आर मोलेक्युल ऍब्सॉर्ब द हीट, सगळे हीट करतील, ऍब्सॉर्ब करतील आणि दे गोज इन टू द एक्साइटेड स्टेट. दे पॉसेस अबाउट दिस एनर्जी मिळाल्यामुळे ते ओल्ड बॉन्ड ब्रेक करतील आणि सोल्युबिलिटी काय होईल, त्याच्यामध्ये आपली वाढेल. मग आपण याच्यावर असं म्हणू शकतोय, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्युशन इन लिक्विड सॉल्वंट विथ द टेम्परेचर डिपेंड ऑन दी एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. एन्थाल्पी म्हणजे काय, एनर्जी. जर मी एनर्जी सप्लाय केली त्या बिकरला, तर सोल्युबिलिटी माझी वाढणार. एनर्जी काढून घेतली तर सोल्युबिलिटी कमी होणार, हे पण आपल्याला माहीतच आहे. किंवा एक बेस्ट आपण एक्झाम्पल घेऊया, KCl सोल्युशन आहे, KCl डिझॉल्व इन वॉटर. KCl समजा बिकर आहे, एक हाफ पोर्शन बिकर आहे, त्याच्यामध्ये मी KCl टाकलं, तर KCl डिझॉल्व ज्यावेळी होईल त्यावेळी ती रिॲक्शन माझी एंडोथर्मिक प्रोसेस आहे. एंडोथर्मिक म्हणजे काय, हीट इज ॲब्सॉर्ब. म्हणजे त्या बिकरला मी थोड्या प्रमाणात हीट सप्लाय केली तर KCl ची सोल्युबिलिटी वाढेल, भरपूर वाढेल. पण त्या बिकरमधनं हीट मी काय केली, काढूनच घेतली, हीट काढून घेतली, तर KCl ची सोल्युबिलिटी काय होईल, कमी होईल. म्हणजे टेम्परेचर इज ऑल्सो अफेक्टेड टू द सोल्युबिलिटी. किंवा अजून एक एक्झाम्पल आपण जर बघितलं, आपण कॅल्शियम क्लोराईड म्हणतो आपण, CaCl2 इन वॉटर. ही रिॲक्शन जी आहे कॅल्शियम क्लोराईड, ही एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. एंडोथर्मिक म्हणजे काय, कॅल्शियम क्लोराईड डिझॉल्व इन वॉटर, हीट इज इव्हॉल्व टू द सिस्टीम टू द सराउंडिंग. सिस्टीम पासून सराउंडिंगला हीट बाहेर टाकली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं, तर सोल्युबिलिटी आपली वाढते. पण जर समजा मी ह्या बिकरला हीट जर सप्लाय केली तर सोल्युबिलिटी काय होईल,
कमी कमी होईल. म्हणजेच काय, सोल्युबिलिटी सुद्धा काय टेम्परेचर पण काय करत आहे तर तुमच्या सोल्युबिलिटीवर अफेक्ट करत आहे. आपण आपण ह्या दोन्ही रिॲक्शन एक सांगू शकतोय की सोल्युबिलिटी किती पाहिजे, काय जास्त आहे कमी आहे, याच्यावर सुद्धा एक लॉ आपण 11वीला एक बघितलेला आहे. त्याला आपण म्हणतो ली चॅटलियर प्रिन्सिपल. आपल्याला आठवत असेल ली चॅटलियर प्रिन्सिपल. ली चॅटलियर प्रिन्सिपल म्हणजे काय, इफ एक्सटर्नल ट्रेस अप्लाइड ऑन द रिएक्टिंग सिस्टीम द सिस्टीम विल बी ऍडजस्ट इट सेल्फ. म्हणजेच काय, समजा केसीएल डिझॉल्व इन वॉटर, केसीएल डिझॉल्व इन वॉटर ही रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे, पण हीच रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे म्हणजे हीट इज इव्हॉल्व, हीट बाहेर टाकली जाते, पण मी हीटच द्यायला सुरुवात केली ह्या बिकरला, तर रिॲक्शन माझी काय होणार आहे, फॉरवर्ड होण्याऐवजी बॅकवर्ड घडेल. म्हणजेच काय, सोल्युबिलिटी तर काय होईल, डिक्रीज होईल. म्हणजे सिस्टीम स्वतःमध्ये ऍडजस्ट करून घेईल आणि रिॲक्शन आपली बॅकवर्ड फिरेल. इथं काय होईल, केसीएल डिझॉल्व इन अ सोल्युशन, सिस्टीम आपली कशी आहे एंडोथर्मिक आहे, सिस्टीमला या सोल्युशनला ऑलरेडी हीट गरजच आहे. मग मी जर ह्या बिकरला जर मी एनर्जी सप्लाय केली, म्हणजे याचं टेम्परेचर वाढवलं, हीट सप्लाय केली, तर सोल्युबिलिटी आहे त्याच्यापेक्षा काय होईल, वाढेल. म्हणजेच काय, थोडक्यात आपल्याला यातनं सांगू शकतो की ली चॅटलियरच्या प्रिन्सिपलनुसार आपण असं सांगू शकतोय की सोल्युबिलिटी एंडोथर्मिक असेल, रिॲक्शन आपली एक्झोथर्मिक असेल, तर सोल्युशन ऍडजस्ट इट सेल्फ, सोल्युशन बदल करते स्वतःमध्ये. इफ द सप्लाय विथ द टेम्परेचर आपण सप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसून येतील. त्याच्यानंतर आपल्याला हे पण माहित आहे सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इज ऑलमोस्ट डबल फॉर एव्हरी राईज ऑफ टेम्परेचर बाय 10 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय, जर 10 डिग्री सेल्सिअस मी जर टेम्परेचर वाढवलं कोणत्याही सोल्युशनचं, तर सोल्युबिलिटी ही डबल होईल. पण विच इज ऑलवेज नॉट ट्रू, हे प्रत्येक वेळीच असेल असं नाही. काही सोल्युशन अफेक्ट करत आहे की तुमची सोल्युबिलिटी वाढेलच असं नाही, आपण पुढे एक्झाम्पल पाहणार आहोत. पण नंबर ऑफ एक्झाम्पल, इफ वी इन्क्रीज द 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर द सोल्युबिलिटी इज ऑलवेज डबल, सोल्युबिलिटी तुमची काय होईल, डबल होईल. आणि ही जी सोल्युबिलिटी आहे टेम्परेचर वाढवल्यानंतर किंवा कमी केल्यानंतर आपली रिॲक्शन एकतर एक्झोथर्मिक होईल किंवा एंडोथर्मिक होईल. आपण पुढील चॅप्टरमध्ये थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण हे इक्वेशन बघणार आहे, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. डेल्टा जी म्हणजे काय, गिब्स एनर्जी. डेल्टा एच म्हणजे काय, एन्थाल्पी. एन्थाल्पी एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक असेल तर डेल्टा एच साईन पॉझिटिव्ह येईल, एक्झोथर्मिक असेल तर डेल्टा एचचं साईन काय येईल, निगेटिव्ह येईल. टी म्हणजे टेम्परेचर आणि डेल्टा एस म्हणजे काय तर एंट्रॉपी. एंट्रॉपी म्हणजे काय तर डिसऑर्डरनेस. आपल्याला माहितच आहे CaCl2 हा सोल्यूड आहे आणि हा पाण्यामध्ये टाकतोय म्हणजे 100% हा तुटणार आहे, ब्रेक होणार आहे, म्हणजे इथं डिसऑर्डरनेस काय होणार आहे, वाढणार आहे. मग मला ही सोल्युबिलिटी किंवा हा CaCl2 वॉटरमध्ये डिझॉल्व्ह व्हायचं असेल तर मला डेल्टा जी काय आला पाहिजे, स्पॉन्टेनियस रिॲक्शन घडायचं असेल तर डेल्टा जी मला काय आला पाहिजे, निगेटिव्ह आला पाहिजे. म्हणजे डेल्टा जी निगेटिव्ह यायचं असेल तर डेल्टा एच एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे म्हणजे ही निगेटिव्ह टर्म्स आहे, मायनस टेम्परेचर डेल्टा एस हे पण काय आहे तर निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि ही डेल्टा एस हे पण निगेटिव्ह असेल तर होल टर्म्स काय होणार आहे, पॉझिटिव्ह. मग ही निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच काय तर डेल्टा जी आपल्याला निगेटिव्ह आणायचं असेल तर आपल्याला टेम्परेचर काय पाहिजे इथं, लो. म्हणजे लो असेल तर ही व्हॅल्यू काय होईल, लो होईल. टी डेल्टा एस व्हॅल्यू काय होईल, लो होईल. सो डेल्टा जी ची व्हॅल्यू काय येईल, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर रिॲक्शन आपली स्पॉन्टेनियस होईल. म्हणजेच काय, एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये टेम्परेचर काय पाहिजे आपल्याला इथं, लो पाहिजे. मग एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय येईल, एंडोथर्मिकमध्ये डेल्टा एच काय येईल, पॉझिटिव्ह येईल. डेल्टा एच पॉझिटिव्ह येईल, डेल्टा एस इथं पण काय असणार आहे, हा निगेटिव्ह असणार आहे, कारण की हा पण मोलेक्युल हा तुटणार आहे, एंट्रॉपी वाढणार आहे.
म्हणजे डेल्टा जी किंवा डेल्टा एच, डेल्टा एस या दोन्हीमध्ये डेल्टा जी हा निगेटिव्ह आला तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस, डेल्टा जी जर पॉझिटिव्ह आला तर रिॲक्शन काय येईल आपली नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे. मग आपल्याला स्पॉन्टेनियसली रिॲक्शन बघायचं असेल तर आपल्याला एंडोथर्मिक असेल की एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल तर ह्या दोन्ही रिॲक्शनमध्ये डेल्टा जी आहे तो निगेटिव्ह आला पाहिजे. थोडक्यात आपल्याला आपण हे पुढील घटकामध्ये आपण ही डिटेल स्टडी करणार आहे. फक्त थोडक्यात आपल्याला लक्षात काय ठेवायचे आहे की रिॲक्शन आपली एक्झोथर्मिक असो किंवा एंडोथर्मिक असो, रिॲक्शन एक्झोथर्मिक असो एंडोथर्मिक, आणि ह्या दोन्ही रिॲक्शनला मी जर टेम्परेचर सप्लाय केलं तर रिॲक्शन ही काय करते ॲडजस्ट, ली चॅटलेर प्रिन्सिपलनुसार ॲडजस्ट इट सेल्फ, आणि काय करते स्वतःमध्ये काय करतात ते बदल करून घेतात. रिॲक्शन फॉरवर्डचे बॅकवर्ड होईल, सोल्युबिलिटी वाढेल किंवा सोल्युबिलिटी कमी होईल, हे बी आपल्याला माहीत असलं पाहिजे. याच्यावरून आपण काय सांगू शकतोय, टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी डिक्रीजेस. म्हणजे एक बीकर घेतला त्याच्यामध्ये मी सोल्यूट टाकलंय आणि हीट सप्लाय करतोय आणि टेम्परेचर वाढवतोय, सोल्युबिलिटी 100% काय होणार आहे, कमी कमी जाणार आहे. बरोबर आहे, सोल्युबिलिटी कमी होणार. पण हे कधी म्हणजे सगळ्याच सोल्युशनला आपण हे लागू करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आपण एक बीकर घेतला त्यामध्ये वॉटर आहे आणि त्याच्यामध्ये मी गॅसेस सोल्यूट पार्टिकल काय करतोय, गॅसेस ऍड करतोय. अशा वेळी काय होईल, अशा वेळी मी टेम्परेचर सप्लाय केलं तर गॅसेस मोलेक्युल काय होतील, वेपराइज होतील आणि बाहेर पडतील, मोलेक्युल फॉर्ममध्ये जातील. मग तिथं सोल्युबिलिटी काय असणार आहे, कमी होईल. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी डिक्रीजेस, हे पण आपण इथं काय करू शकतो, आपण सांगू शकतो. आता याच्यावर आपण एक ग्राफिकलच्या साह्यानं आपण काही एक्झाम्पलचा आपण एक स्टडी करूया. व्हेरिएशन ऑफ सोल्युबिलिटी ऑफ सम आयनिक सॉलिड्स विथ टेम्परेचर. याच्यानुसार आपण जर पाहिलं तर वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस जर बघितलं आपण, वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर आणि टेम्परेचर, हे ग्राफिकली जर आपण पाहिलं काही सोल्यूटमध्ये, जसं मी पाठीमागच्या वेळी आत्ता सांगितलं की प्रत्येक वेळी इफ वी इन्क्रीज द 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड ऑलवेज डबल. प्रत्येक वेळी घडेल असं नाही, पण काही एक्झाम्पलमध्ये आपल्याला हे दिसून येतं. याच्यावरून आपण हे स्टेटमेंट मांडलेलं आहे. तर त्याचा आपण एक स्टडी करूया इथं. वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस मध्ये, वाय ॲक्सिसवर सोल्युबिलिटी, एक्स ॲक्सिसवर टेम्परेचर, तर काय दिसून येते आपल्याला, तर पहिला जो कॉम्पोनंट आहे आपण NaCl असेल किंवा KCl असेल. आताच एक्झाम्पल बघितलं, KCl डिझॉल्व इन वॉटर. इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर, मी जर टेम्परेचर वाढवायला सुरुवात केली तर सोल्युबिलिटी वाढली पाहिजे, पण सोल्युबिलिटी वाढत नाही. तर दिसून काय येते आपल्याला, तर दिसून येते सोल्युबिलिटी ही काय होते त्यांची ॲप्रेसिबल, एकदम थोड्या प्रमाणात आहे. हा आपल्याला ग्राफ दिसतोय, एकदम थोड्या प्रमाणात काय होते, सोल्युबिलिटी काय होते, चेंजेस होते इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर. पण काही अजून सॉलिड आहेत, आयनिक सॉलिड आहेत, त्यामध्ये आपण NaBr असेल, KBr असेल, बरोबर आहे, किंवा NaNO2 असेल. तर यांच्यामध्ये सोल्युबिलिटी इफ इन्क्रीज द टेम्परेचर, मी जर टेम्परेचर वाढवायला सुरुवात केली, ही टेम्परेचर वाढवायला सुरुवात केली तर सोल्युबिलिटी काय होते यांची वाढत वाढत जाते. NaNO3 असेल, सोल्युबिलिटी काय होईल, वाढत वाढत जाते. पण समजा काही असे पण आयनिक सॉलिड आहेत, त्यांच्यामध्ये असं दिसून येतं आपल्याला, इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर सोल्युबिलिटी ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे सुरुवातीला काही डिग्री सेल्सिअसवर त्याची सोल्युबिलिटी काहीतरी आहे, आणि त्याच्यानंतर इफ यू इन्क्रीज दी टेम्परेचर, मी टेम्परेचर वाढवायला सुरुवात केली तर सोल्युबिलिटी काय होते, पुन्हा खाली खाली येते. वन मोर एक्झाम्पल, Na2SO4 आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की सोल्युबिलिटी काय होते, त्याची कमी कमी होते. हे जे आपण पाहिलेलं आहे आता इथं दिसून येते आपल्याला. NaCl आणि KCl असेल, NaBr असेल,
यांच्यामध्ये स्लाइटली इन्क्रीज होते विथ द टेम्परेचर. आणि त्याच्यामध्ये पुढं पाहिलं आपण KBr असेल, NaNO3 असेल, KNO3 असेल, तर त्यांच्यामध्ये पण आपल्याला काय होते, ॲप्रेसिबल इन्क्रीजेस दिसून येते. पण सोल्युबिलिटी ऑफ Na2SO4 डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजेच काय, जर मी टेम्परेचर वाढवायला सुरुवात केली तर होतंय काय, प्रोसेस आपली क्रिस्टलायझेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय, त्या बीकरमध्ये Na2SO4 हा सॉलिड फॉर्ममध्ये तयार व्हायला सुरुवात होती. जर ग्राफ जर बघितला आपण तर दिसून येतोय आपल्याला टेम्परेचर इथं आहे, सोल्युबिलिटी त्याची 100 वर आहे, 100 वर आहे. नंतर इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर सोल्युबिलिटी इज ऑल्सो डिक्रीजेस, कमी 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 होत जाते. मग ह्या ग्राफिकली प्रेझेंटेशन वरनं आपण सांगू शकतोय की इफ वी इन्क्रीज 10 डिग्री सेल्सियस टेम्परेचर इन आयनिक सॉलिड, दे डू नॉट शोज ऑलमोस्ट डबल. प्रत्येक वेळी डबल होईल असं नाही, हे याच्यावरून आपल्याला दिसून येते. थोडक्यात लक्षात काय ठेवायचं, इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर सोल्युबिलिटी जनरली, इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर सोल्युबिलिटी ऑलवेज डिक्रीजेस. सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते. बट सम एक्झाम्पल सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. पण काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला सोल्युबिलिटी वाढलेली दिसून येईल. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. आपल्याला माहितच आहे सोल्युबिलिटीवर प्रेशर हा इफेक्टच करत नाही. प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड बिकॉज they are incompressible nature. But however pressure greatly affect the solubility of gases. पण दिसून काय येतं आपल्याला, सॉलिड आणि लिक्विडवर प्रेशर अफेक्ट करत नाही सोल्युबिलिटीच्या. पण गॅसेस असेल तर 100% प्रेशर इज ऑल्सो अफेक्टेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक बीकर घेतला, त्याच्यामध्ये वॉटर आहे आणि त्याच्यामध्ये मी गॅसेस H2 गॅस मी काय करतोय, किंवा सॉफ्ट ड्रिंक बॉटल्स त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करतोय, तर काय होईल, तर मी त्याच्यावर जर प्रेशर अप्लाय केलं, आपल्याला माहिती आहे सॉफ्ट ड्रिंक बॉटल्स असतील, थम्सअप, पेप्सी, तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येते, तर मी प्रेशर जेवढं जास्त अप्लाय करू तोपर्यंत तो गॅसेस सबस्टन्स काय होईल, त्याच्यामध्ये काय होईल, डिझॉल्व्ह होईल. त्याची डिझॉल्व्ह होण्याची टेंडन्सी काय होईल, वाढेल. म्हणजे प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन अ सॉलिड अँड लिक्विड बट दे आर इफेक्टेड ऑन गॅसेस. असं का होते, कारण की तर ते सॉलिड आणि लिक्विड हे इनकॉम्प्रेसिबल नेचर आहे, बट गॅसेस इज कॉम्प्रेसिबल नेचर. मी प्रेशर अप्लाय केलं तर तो गॅसेस काय होईल, डिझॉल्व्ह होईल. दे आर ऑल्सो चेंज इन टू द स्टेट फ्रॉम टू द गॅसेस टू द लिक्विड, लिक्विड टू द सॉलिड इफ यू इन्क्रीज दी प्रेशर. ठीक आहे, आपण याच्यामध्ये पाहूया. प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड अँड लिक्विड ॲज दे आर इनकॉम्प्रेसिबल नेचर. Gases are compressible so that increase in pressure of solubility and 100% solubility also increases. मग ह्याच्यावरच, ह्या सोल्युबिलिटीवर किंवा ह्या गॅसेसवर एका सायंटिस्टने वर्कआउट केलं आणि एक रिलेशन मांडलं, आणि त्या रिलेशनलाच आपण काय म्हणतो, लॉ म्हणतो. तो म्हणजे लॉ म्हणजे हेनरी लॉ. आता हेनरी लॉ हा
फॅक्टर अफेक्टिंग प्रेशर हा सोल्युटीवर अफेक्ट करतो एक्सप्लेन करण्यासाठीच हा मांडलेला लॉ आहे हेनरीनं. तर हेनरीनं लॉ काय मांडला? हेनरी लॉ स्टेट दॅट the solubility of gas in a liquid is directly proportional to the pressure of the gas over the solution. म्हणजे काय? तुम्ही किती गॅस त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह कराल हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणावर आहे? तर प्रेशरवर आहे. तुम्ही जेवढं जास्त प्रेशर अप्लाय करू तेवढं जास्त प्रमाणात तो गॅस काय होईल? सोल्युबल. वी आर ऑल्सो लेस अमाऊंट ऑफ प्रेशर. जर कमी अमाऊंट मध्ये प्रेशर मी अप्लाय केलं तर सोल्युबिलिटी पण काय होईल? आपल्याला कमी दिसून येईल. म्हणजेच काय, थोडक्यात काय आपल्याला इथं सांगायचं आहे की सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. हे एक्सप्लेन कोणी केले? तर हेनरी लॉ. आणि याचं इल्युस्ट्रेशन जर आपण पाहिलं तर किंवा एक्सप्लेनेशन जर पाहिलं तर आपल्याला दिसून येईल ह्या बीकरमध्ये हे वॉटर आहे आणि याच्यामध्ये मी गॅसेस मोलेक्युल याच्यामध्ये डिझॉल्व्ह करतोय. मग हे जर मी प्रेशर जेवढं जास्त अप्लाय करू तर तेवढे गॅसेस मोलेक्युल काय होतील? याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतील. जर मी प्रेशर हे जर रिमूव्ह केलं तर हे गॅसेस मोलेक्युल काय होतील? लगेच ह्या बेकरमधून काय होतील? बाहेर पडतील. म्हणजेच काय, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सोल्युबिलिटी. जेवढं मी प्रेशर अप्लाय करू तेवढी सोल्युबिलिटी जास्त असेल. प्रेशर कमी करेन, सोल्युबिलिटी पण काय होईल? कमी होईल. हे ह्याच स्टेटमेंटवर हेनरी लॉनं वर्कआउट केलं आणि एक सिम्पली स्टेटमेंट मांडलं. त्या स्टेटमेंटला आपण लॉ म्हणतो हेनरी लॉ. तो काय आहे? एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल पी किंवा पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एस. एस म्हणजे सोल्युबिलिटी, पी मीन्स प्रेशर. त्याच्यानंतर आपण काय केलं? डायरेक्ट प्रोपोर्शनल जर काढला तर आपण एक प्रोपोर्शनल कॉन्स्टंट घेतो. त्या प्रोपोर्शनल कॉन्स्टंटलाच आपण केएच म्हणतो. केएच म्हणजेच काय? तर हेनरी कॉन्स्टंट. मग एस इज इक्वल टू केएच इंटू पी. हे वेल नोन इक्वेशन आहे. ह्याच इक्वेशनला आपण हेनरी इक्वेशन आपण म्हणू शकतोय. केएचला हेनरी कॉन्स्टंट म्हटलं जातं. ठीक आहे. जर आपण असं म्हणलं, त्याचं युनिट जर काढायचं ठरवलं आपण केएचचं, तर केएच इज इक्वल टू काय होईल? केएच इज इक्वल टू एस अपॉन पी. म्हणजे एस म्हणजे सोल्युबिलिटीचं युनिट आपण आताच पाहिले मोल्स पर लिटर. आणि पी म्हणजे प्रेशरचं युनिट काय असेल? ॲटमॉस्फिअर असेल किंवा बार असेल. म्हणजे ह्याचं युनिट काय होईल? मोल्स पर लिटर बार इनवर्स किंवा मोल्स पर लिटर ॲटमॉस्फिअर इनवर्स आपण असं पण घेऊ शकतो. समजा इफ द प्रेशर इज कॉन्स्टंट, प्रेशर सध्या 1 बार आहे, तर आपण डायरेक्टली काय म्हणू शकतोय? एस इज इक्वल टू केएच. म्हणजे हेनरी कॉन्स्टंट इज इक्वल टू द सोल्युबिलिटी. जेवढा हेनरी कॉन्स्टंट आहे तेवढाच काय आहे? आपला सोल्युबिलिटी आहे. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर याच्यावरून आपण असं म्हणू शकतोय, इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी डिक्रीजेस. आताच आपण पाहिले, टेम्परेचर जर वाढवलं मी, सोल्युबिलिटी काय होईल? कमी होईल. हा बीकर आहे, याच्यामध्ये वॉटर आहे आणि याच्यामध्ये गॅसेस सबस्टन्स डिझॉल्व्ह करतोय. तर हे जर प्रेशर मी जर वाढवलं तर हे गॅसेस मोलेक्युल याच्यामध्ये काय होतील? पूर्णपणे डिझॉल्व्ह होतील. जर मी प्रेशर जर हे काढून टाकलं तर गॅसेस मोलेक्युल यातून काय होतील? बाहेर पडतील. म्हणून टेम्परेचर इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी पण काय होईल? डिक्रीज होईल. म्हणजे काय, ह्या मोलेक्युलला, गॅसेस मोलेक्युलला आणखीन काय मिळते? हीट मिळते. त्यामुळे ते आणखीन काय होतील? प्रेशर बी कमी आहे, टेम्परेचर बी वाढतंय, त्यामुळे 100% काय होतील? बाहेर पडतील. मग सोल्युबिलिटी कोणत्या सोल्युशनमध्ये जास्त असेल? तर इन्क्रीज प्रेशर अँड डिक्रीज टेम्परेचर, सोल्युबिलिटी ऑलवेज हाय. रिमेंबर दॅट. डिक्रीज टेम्परेचर, इन्क्रीज प्रेशर, सोल्युबिलिटी ऑलवेज हाय. रिमेंबर दिस स्टेटमेंट. मग केएच इज इक्वल टू एस हे आपण म्हणू शकतोय. मग याच्यावरून आपण जर पुढे जर बघितलं आपण, तर हे जर रिलेशन आपण असं मांडलं तर आपल्याला काय दिसून येईल? हेनरीज कॉन्स्टंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एस. म्हणजेच काय, हेनरी कॉन्स्टंट जर वाढला तर सोल्युबिलिटी काय होते? डिक्रीज होते. मग सोल्युबिलिटी, हेनरी कॉन्स्टंट वाढला तर सोल्युबिलिटी डिक्रीज होते. मग टेम्परेचर जर वाढलं तर हेनरी कॉन्स्टंट पण काय होईल? वाढेल आपला. म्हणजेच काय, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हेनरीज कॉन्स्टंट. Is directly proportional to the Henry constant. If the temperature increases, Henry constant increases, solubility decreases. आपल्याला हे याच्यावरनं मांडता येईल.
हेच वरचं जे इक्वेशन आहे एस इज डायरेक्ट प्रोपोर्शनल पी किंवा पी इज डायरेक्ट प्रोपोर्शनल एस, हेच इक्वेशन मी इथं हे जर इक्वेशन यूज केलं पी इज डायरेक्ट प्रोपोर्शनल एस, सो पी इज इक्वल टू के एच इंटू एस, आणि के एच इज इक्वल टू पी अपॉन काय येईल एस येईल. सो एस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द के एच. सो के एच इन्क्रीजेस, सोलिबिलिटी डिक्रीजेस, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सोलिबिलिटी इन्क्रीजेस, के एच डिक्रीजेस, मग के एच डिक्रीजेस टेम्परेचर इज डिक्रीजेस, आपण असं म्हणू शकतो. म्हणजेच काय, हेनरीनं काय सांगितलं की तुमच्या सोल्युशनची सोलिबिलिटी ही कधी वाढेल, इफ द प्रेशर इज इन्क्रीजेस अँड टेम्परेचर इज डिक्रीजेस. आणि परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारतो स्टेट हेनरी